BCCIने आयर्लंड, इंग्लंड दौरा आणि एशियन गेम्ससाठी T20 संघाची घोषणा केली आहे. सर्वात मोठी बातमी म्हणजे T20 विश्वचषक विजेता कर्णधार सूर्यकुमार यादव संघाबाहेर गेला आहे. तर श्रेयस अय्यरला नवीन कर्णधार बनवण्यात आला आहे आणि आता चर्चेत आहे अवघा 15 वर्षाचा वैभव सूर्यवंशी. IPLमध्ये तब्बल 776 धावा आणि 237च्या स्ट्राईक रेटने धुमाकूळ घालणाऱ्या वैभवला पहिल्यांदाच भारतीय सिनियर संघात संधी मिळाली आहे. जर वैभवने आयर्लंड किंवा इंग्लंड विरुद्ध पदार्पण केलं तर तो 16 वर्षापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा पहिला भारतीय ठरेल आणि सचिन तेंडुलकरचा विक्रमही मागे पडू शकतो. दरम्यान हार्दिक पांड्यालाही संघात स्थान मिळालेलं नाही. तो सध्या रिहॅबिलिटेशनमध्ये असल्याची माहिती BCCIने दिली आहे. तुमच्या मते श्रेयस अय्यरची कर्णधारपदाची निवड योग्य आहे का आणि वैभव सूर्यवंशी भारतीय क्रिकेटचा पुढचा सुपरस्टार ठरेल का? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा.